दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी अपडेट समोर येते। डॉक्टर सुश्रुत घैसास हे ईमेल वरून त्यांची बाजू मांडणार आहेत। डॉक्टर सुश्रुत घैसास काल मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीला गैरहजर राहिले होते। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील 4 जणांची सनद रद्द करावी ही भिसे कुटुंबियांची मागणी। दीनानाथ रुग्णालयाच्या अहवालात ईश्वरी भिसे यांची खासगी माहिती प्रसारित केल्यानं कुटुंबियानं ही तक्रार दिली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, डॉक्टर सुश्रुत घैसास हे ईमेल वरून त्यांची बाजू मांडणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, आपल्याला जसं माहिती आहे की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी खरं तर जे सगळ्यात महत्त्वाची जी समिती होती म्हणजेच जिल्हा मेडिकल बोर्ड म्हणजेच ससून रुग्णालयाची जी समिती होती त्याचा अहवाल समोर आल्यानंतर खरं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बाब ही समोर आली ती म्हणजे मेडिकल निग्लिजन्सची। त्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास ज्यांनी प्राथमिकरित्या तनिषा भिसे यांच्या परिवाराकडनं 20 लाख रुपयांची मागणी केली होती आणि 10 लाख रुपये हे डिपॉझिट देण्यासाठी सांगितले होते। त्या पार्श्वभूमीवरती खरं तर सगळं जेव्हा हा प्रकार घडला, मेडिकल निग्लिजन्स आढळून आलं, पोलिसात तक्रार देखील दाखल झाली। त्यांच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे BNS 106(1) कलम अंतर्गत, ज्याचा अर्थ असा होतो की तुमच्या एखाद्या निष्काळजीपणामुळे कोणाचा तरी मृत्यू होतो। तर या सगळ्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवलेली होती, कारण त्यांचा जबाब हा नोंदवून घ्यायचा होता। कारण आपण इतके दिवस झाला हा सगळा प्रकार बघतोय तेव्हा फक्त भिसे कुटुंबीय आणि जे काही चौकशीतनं आणि समितीतनं समोर येते त्याच्यावरती त्या बाजूनी आपण सगळं खरं तर बघतोय। तर त्याच पार्श्वभूमीवरती डॉक्टर सुश्रुत घैसास यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली होती, परंतु ते गैरहजर राहिले। पण आता माहिती समोर अशी येते दीपाली की ते ईमेलच्या मार्फत त्यांचा जबाब नोंदवणार आहेत आणि त्यांची बाजू खरं तर ही मांडणार आहेत। भिसे कुटुंबियांनी अशी देखील तक्रार केली होती की त्यांची जी खासगी माहिती आहे म्हणजेच तनिषा भिसे ज्यांचा मृत्यू झाला या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सर होता, ओव्हेरियन कॅन्सर होता, याबद्दलची माहिती ही खरं तर समोर आली जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता, जेव्हा दीनानाथ रुग्णालय प्रशासन त्यांची बाजू मांडत होतं या सगळ्या प्रकरणामध्ये, तेव्हा खरं तर ही खासगी माहिती ही समोर आलेली होती। तर या सगळ्या प्रकारावरती आता जो जबाब त्यांच्या बाजूनी म्हणजेच डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूनी जो नोंदवण्यात येणार आहे तो ईमेल मार्फत नोंदवण्यात येणार आहे। खरं तर दीपाली, सगळ्यात महत्त्वाची बाब ही अशी आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन आहे ते थोडंफार त्यांची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितलेले ते डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याच बाजूनी आहेत आणि त्यामुळे त्यांचं सनद आत्ता तरी रद्द करण्यात येणार नाहीये किंवा त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही। जरी गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा सनद रद्द करण्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही अशी भूमिका खरं तर त्यांनी स्पष्ट केली आहे। तर आता या सगळीकडे जर आपण बघितलं तर आता पुणे पोलिसांकडे जेव्हा डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा जबाब येईल, अहवाल समोर आलेलाच आहे, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका सुद्धा समोर आलेली आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलीस नक्की काय कारवाई करते। दीपाली, निश्चितच रेवती, त्यामुळे डॉक्टर घैसास नेमकी आपल्या ईमेलमधून काय नेमकी त्यांची बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।